ते कलाकारांना लोकांना समजेल अशा पद्धतीनं त्यांची भाषा शैली आहे असे आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांना मी विनंती करतो की करायची अनेक व्याख्यानं करायचं आपण ऐकतो अनेक धर्मप्रजा अनेक लोकमेळावे अनेक ठिकाणी करायचं सरांना आपण ऐकले आहे. सध्या तर सरांना आता घर बसल्या आपण ऐकतोय YouTube चॅनल आपण पाहिलं तर तिथं सुकुमार कांबळे सरच आपल्याकडे दिसतात. असे आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय सरांना मी विनंती करतो की आपण भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या विचारांनी पहिल्यांदा वंदन करतो. आदरणीय भंते, आताच बोललेले आमचे मित्र गौतमपुत्र कांबळे, धम्मकीर्ती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ अंकली त्याचे सर्व सदस्य आणि जमलेले बंधाने बघितले. खरं तर महिलांची संख्या सुरुवातीला होती ती आता कमी झालेली आहे. आता भोगीची भाजी आणलीच पाहिजे त्याच्यासाठी चुळबुळ मगाशी चालली होती. मी एक वेळेस अंकलीला गेलो होतो भाषणाला. लय जोरात माझं भाषण चालू होतं. बऱ्याच महिला अंकलीच्या आपल्या अनवाणी चालल्या होत्या. मी म्हणले अनवाणी का चालल्यात तर ते देवाला चालल्यात. मग आज कसला देव तर नवरात्र आहे म्हणून. बरोबर ना. आमच्या समोर 5-50च आणि लोंडाचे लोंड आमच्या महिलांचा नवरात्र मेळा. गौतमपुत्र कांबळे म्हटले की आपल्या काही चुका होतात का याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते धम्मवाडीमध्ये जात सुद्धा अडथळा ठरला. धम्मवाडीमध्ये जात अडथळा ठरते मित्र. आणि जात जोपर्यंत तुम्ही सांभाळणार तोपर्यंत ही पालवी फुटणार आहे. जात हा समूह हिंदुत्वाशी संलग्न आहे. बुद्धात जात नाही. बुद्धात जात नाही. अलीकडे जे बौद्ध म्हणणारे ते सुद्धा रिव्हर्स होत चालले. त्याचे एकमेव कारण जातीतच आपण राहिल्यामुळे त्या पालव्या फुटत चाललेल्या आहेत. आणि धम्म किंवा हा देश बौद्ध व्हायचा असेल तर कागदावरली जात संपली पाहिजे. इथं धम्म परिषद आहे पण कागदावर बौद्ध आहेत ते किती आहेत हा प्रश्न आहे. कागदावर बौद्ध होणं म्हणजे पुढच्या पिढीला दिशा देणार आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. बाबासाहेबांनी जाता काढल्या नाहीत का? काढल्या. जाता निर्मूलन, अंधश्रद्धे निर्मूलन असली कामं बाबासाहेबांनी केलेली नाहीत. कारण का ते झाडाच्या फांद्या तोडण्यासारखं आहे. फांद्या तोडल्या तर पुन्हा पालवी फुटते. बाबासाहेबांनी मुळात ते हिंदुत्वाचं झाड उकडून टाकलं. बौद्ध वृक्ष लावलाय तुमच्या समोर. त्याला वाढवणं हे आपलं काम. 2 दिवसापूर्वी तर राणे येऊन गेले. निलेश राणे काय म्हणताय ते हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. आणि पुणे करारातून जन्माला आलेलं खाडे काय म्हणते मिनी पाकिस्तान मध्ये मी आहे. बाबासाहेबांनी करार झाला त्यावेळेस म्हटलं की राजकारणात चेन ऑफ चमचा तयार होतील. तो चमचा आहे. ही सगळी प्रक्रिया गौतमपुत्र कांबळे म्हणतात त्या अनुषंगानं लोकशाहीच्या विरोधात चाललेली आहे. ही प्रक्रिया हुकुमशाहीच्या विरोधात चाललेली आहे. हुकुमशाही एकटा असेल तर त्याला गोळी घालता येते पण समूहाच्या समूह म्हणतात की हा हिंदुस्थान करायचा आहे. कुणाला गोळ्या घालायच्या. त्याच्यावर पर्याय काय हे शोधलं पाहिजे. मी बौद्ध झालो. मातंगातून मी बौद्ध झालो आणि माझ्या मुलीचं मी कास्ट व्हॅलिडिटी साठी गेलो आणि पुण्याहून मला पत्र आलं की काही त्रुटी आहेत येऊन जावा. त्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटीचं काही प्रॉब्लेम झाला तर ते पुण्याला गेलो.
मी तिथे गेलो तर तो अधिकारी म्हटला तुमचा नंबर चुकलाय. मी म्हटलं काय चुकले? सगळी कागद मागायची आहे पण महाराजचा नंबर टाकलाय म्हटलं. तेवढी दुरुस्ती आणा. आणि तो पुढे काय म्हणतोय, सर कशाला बुद्ध व्हायलाय? बौद्ध, तो अधिकारी बौद्ध, मी नाव सांगत नाही. तो काय म्हणतोय, कशाला बुद्ध व्हायलाय? केंद्रात बुद्धाला सवलती नाही. मला राग आला. मी हा सगळा विचार केलाय. लेका म्हटलं धुवायचं लोंबते काय विचारायचं नाही म्हटलं. असंच बोललो मी त्याला. तू बौद्ध आहेस ह्याच्यासाठी तुला बाल्टीमध्ये बसवलंय का? मी मांगातून बौद्ध झालो. खरं तर तू कौतुक करायला पाहिजे. मला सांगतोय तो की कशाला बुद्ध व्हायलाय, काय बुद्धाला सवलत आहे का? माझ्या बांधवानो, बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्यावेळेस असा प्रश्न विचारला होता तर बाबासाहेब म्हटले होते सवलती माझ्या खिशात आहे. म्हटले तर का नाही? सवलतीसाठी मार, सवलतीसाठी मांग बंद केलं पाहिजे मित्रांनो, तवा धम्म वाढणार आहे. ही जी जात आहे ती जात भारत बौद्ध होण्यामध्ये अडचण ठरत चाललेली आहे. ती नाकारणार आहात का नाही हा पहिला प्रश्न. पण आता सवलत कुठं राहिल्या? रिझर्वेशन कुठं राहिले? तर राहिले हे आमची शेवटची पिढी आहे गव्हर्नमेंटचा पगार घेणारी. सगळं खाजगी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा एक प्रस्ताव मांडला होता की या देशाची संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा आणि ते संपत्तीचं राष्ट्रीयकरण केलं की त्याचं फेरवाटप करा. आणि जर त्याचं फेरवाटप झालं तर कागदावर जात लिहायची नाही, भारतीय लिहायचं. हे बाबासाहेबांनी आणलं होतं घटनेमध्ये, मसुद्यामध्ये. पण ते नाकारल्यानंतर बाबासाहेबांनी रिझर्वेशनचा विषय घेतला. आणि मग जे जंगलावर उदरनिर्वाह करतात त्यांना एसटी म्हटलं, त्यांना 7.5% दिलं. या देशामध्ये जे अनटचेबल कास्ट होत्या त्या अनटचेबल कास्टचा एक ग्रुप तयार केला, त्याला एससी म्हटलं, त्याला 13% दिलं. आणि जो सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्याला सुद्धा घटनेच्या माध्यमातून रिझर्वेशन द्या असा आग्रह बाबासाहेबांनी ओबीसीसाठी धरला होता. पण त्यावेळेस ते मान्य झालं नाही. नंतर मग कालेलकर मंडला असं करून 52% ओबीसीना 27% मिळालं. जसं ओबीसीचं रिझर्वेशन डिक्लेअर झालं तसं हे जातीवादी जागृत झाली. ब्राह्मण विचाराची माणसं जागृत झाली. आणि त्या काळामध्ये हे ओबीसीचं रिझर्वेशन कोणी डिक्लेअर केलं? विश्वनाथ प्रताप सिंगनं डिक्लेअर केलं. ते बीजेपीच्या पाठिंब्यावर सरकार होतं. आणि आता ओबीसीला 27%, एससीला 13%, एसटीला 7.5%, अल्पसंख्याक 12%. आणि मग हे सगळा गोतळा आणि ओपन मध्ये येणार. मग आमच्या मुलांनी काय खरा टाकायचा का हातात म्हणून हा विचार ब्राह्मणांच्या डोक्यात आला. आणि त्यांनी व्हीपीला सांगितलं, व्हीपी मंडलाला हात घालू नको. जर मंडलाला हात घातलास तर आम्ही राम मंदिर बाबरी मशीदला हात घालू. झाला की नाही वाचतो? व्हीपी म्हटले काय विषय? व्हीपी म्हटले काय विषय? अडवाणी म्हटलं आमचा राम बाबराच्या गाभाऱ्यात जन्माला आला आणि तिथंच झालं पाहिजे. वाद पेटला, भयानक वाद झाला. व्हीपी ऐकायला तयार नाही. आणि मग अडवाणीनं रामरथ यात्रा काढली का नाही? ती महाराष्ट्रात आली, कुणी अडवली नाही. पण बिहारचा लालू म्हटला, हे अडवाणी माझ्यात आलंच की बीडीच. हा शब्द अडवाणीने उचलला. बिहारच्या सीमेवर गेला, लालून अडवलं. अटक झाली. अडवाणीला आतूनच आदेश झाला की सरकार पाडा. बीजेपीने पाठिंबा काढून घेतला. कधी नव्हती ते 11 महिन्याचं सरकार पडलं. मी काय म्हणतोय, धम्माशी संलग्न आहे. सरकार पडलं आणि मग हे जागरूक झालेले ब्राह्मण्यवादी विचार करू लागले. 27% तर दिलंय ओबीसीला, हे आरक्षण रोखायचं कसं? आणि जर आरक्षण असंच राहिलं तर पुढच्या काळामध्ये आमच्या पोरांच्या हातात खराटा येणार आहे ही भीती आल्यामुळे त्यांनी मित्रांनो 92च्या दरम्यान खाजगीकरण स्वीकारले, गॅट करार स्वीकारलाय, उदारीकरण स्वीकारलंय, जागतिकीकरण स्वीकारलंय. समजून घ्या, हे जागतिकीकरण स्वीकारल्यामुळे आपलं आरक्षण गेलं, संपलंय आरक्षण. जातीचा विषयच नाही, जातीचं आरक्षण संपलेलं आहे, हे समजून घ्या.
जातीला आरक्षण ठेवलेलं नाही. बॉम्ब तयार करणारा कारखाना खाजगीला गेला, तिथं कुठलं आरक्षण? आणि आरक्षणामध्ये खाजगीकरणामध्ये आरक्षणाची तरतूद नाही. काय खाजगीकरणामध्ये आरक्षणाची तरतूद नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, आरक्षण दिलं. देत असताना देशाच्या सगळ्या कंपन्या शासनाच्या मालकीच्या केल्या होत्या. वस्तू तयार करणारे सगळे कारखाने शासनाच्या मालकीचे केले होते. सगळ्या सुविधा शासनाच्या मालकीच्या केल्या होत्या. म्हणून पोरं शिकत होती, नोकरी लागत होती, सरकारने पगार घेत होती, रिटायर झाल्यानंतर पेन्शन घेत होती. म्हणून आपण बंगलन गाड्या उडवत होतो का नाही? त्या खाजगी झाल्या, वस्तू तयार करणारे खाजगी झाले, खाजगीकरणामध्ये रिझर्वेशन नाही. आज बेकारांच्या फळ्याच्या फळ्या आपल्यामध्ये तयार झालेत का नाही? सगळ्या सुविधा खाजगी झाल्यात. काय सुविधा आहे तुमच्या? बँक तुमची सुविधा आहे, LIC तुमची सुविधा आहे, दवाखाना तुमची सुविधा आहे, रेल्वे तुमची सुविधा आहे, ST तुमची सुविधा आहे, विमान तुमची सुविधा आहे. सगळ्या सुविधा खाजगी झाल्या. खाजगीकरणामध्ये रिझर्वेशन नाही. आहे का रिझर्वेशन? आणि सगळं खाजगी झाल्यामुळे रिझर्वेशन संपलेलं आहे मित्रांनो. आता जातीसाठी काय तर रिझर्वेशन मिळेल म्हणून जात ठेवू नका. हे काय म्हणतोय बघा, जात ठेवू नका, कागदावर जात ठेवू नका. काय गरज काय? टॅलेंटला महत्व आहे, शिक्षणाला महत्व आहे. एक उदाहरण सांगतो. रिलायन्स मध्ये एक माणूस भरायचा होता. रिलायन्सला 200 कॉल काढले, त्यातनं 5 सिलेक्ट केले. खाजगीकरणाचा परिणाम सांगतोय. 5 लोकांना 2 महिने ट्रेनिंग दिलं आणि 1 सिलेक्ट झाला. कोण झाला? कौलापूरचा ढोर समाजाचा पोरगा सिलेक्ट झाला. बुद्धिमत्तेला, टॅलेंटला, शिक्षणाला महत्व आहे, जातीला महत्व आता नाही. समजून घ्या. आणि जात जर तुम्ही काढला, आज 3रे धम्म परिषद आहे, 4थ्या धम्म परिषदेला येताना सगळ्यांनी कागदाना मी कागदावर बौद्ध झालोय म्हणा, कागदावर बौद्ध झाले म्हणून यायचंय. त्याचं कारण असं, तो राणे म्हणा की हिंदूंची संख्या म्हणून हिंदू राष्ट्र. वाक्य त्याचं, हिंदूंची संख्या देशात जास्त असल्यामुळे हिंदू राष्ट्र. जर आपण हा निर्णय घेतला तर संख्या कमी होईल का नाही? त्यांची होईल का नाही? त्याच्यात भरती आमची आहे. तो संख्या जास्त का म्हणतोय? त्याच्यात भरती आमची आहे म्हणते, आम्ही हिंदू म्हणून जास्त आहे. जर सगळ्या बहुजन समाजाने जर ठरवलं जात ना करून बौद्ध धर्म स्वीकारायचा, तर अल्पसंख्याकमध्ये जातील का नाही? ते जातील का नाही? आम्ही त्यांना बहुसंख्य बनवलंय. हा देश भारत, हा भारत म्हणजे काय? नकाशा नव्हे. 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% OBC, 13% SC, 7.5% ST, अल्पसंख्याक 10-12%. असा भारत आहे, असा भारत आहे का नाही? आणि अशा भारतातला 3.5% वर्ग आपल्यावर राज्य करतोय. 3.5% वर्ग आपल्यावर राज्य करतोय का नाही? आता कुणाचं राज्य आहे? 130-40-24 मराठा आमदार आहेत, पण मुख्यमंत्री कोण आहे? परुळच. ही संकल्पना डोक्यात घेऊन तुम्हाला जगलं पाहिजे. बाबासाहेबांना जो मताचा अधिकार दिला तो कशासाठी दिला? मत टाकण्यासाठी नुसता. आज नावाने माझी जमात राज्यकर्ते बनेल असं बाबासाहेब म्हटले होते. जमात म्हणजे राज्य नव्हे, जात नव्हे. जमात म्हणजे जात नव्हे. हे SC ST OBC अल्पसंख्याक ह्या समूहाला बाबासाहेब जमात म्हटले. ह्या SC ST OBC लोकांना कळेल, त्या व्यवस्थेचे चटके बसतील, हिंदुत्वात ते नाकारतील. हे ब्राह्मण्यवाद नाकार केला. नाकारल्यानंतर योग्य मार्ग कोणता, माणसाला माणूस पण देणारा मार्ग कोणता हे शोधायला जातील. त्यावेळेस या बहुजन समाजाला बौद्ध धर्म दिसेल. आणि ह्या देशातले 85% लोक जर बौद्ध झाली तर सरकार कुणाचं येईल? राणे म्हणेल का तसा? राणे म्हणेल का हिंदूंची संख्या जास्त आहे? त्यावेळेस आम्ही अभिमानाने म्हणू, हा देशात बौद्ध संख्येने जास्त आहे म्हणून भारत राहायला पाहिजे, ही मागणी आम्हाला करावी लागेल. त्या राणेंना सांगा, मोदीला सांगा, या सगळ्यांना सांगा, हिंदुस्थान झाला तर युद्ध ठरलेलं आहे. हिंदुस्थान झाला तर युद्ध ठरलेलं आहे. भारत विरोध हिंदुस्थान
हे युद्ध करावं लागेल. हिंदुस्थान जर झाला हा देश तर आम्ही ते मान्य करू का? बुद्धाचा धम्म शांततेचा जरी असला तर स्वसंरक्षणासाठी बुद्धांनी काही गोष्टी सांगितल्यात. काय सांगितलं का नाही? स्वसंरक्षणासाठी हे जे काय खेळ चाललेले आहेत, शिकवायला हे सगळे स्वसंरक्षणासाठी बुद्धाचेच खेळ आहेत. बुद्ध म्हटले जाऊन कुणाला मारू नका, ती हिंसा होते. बुद्ध काय म्हटले? जाऊन कुणाला मारू नका, ती हिंसा होते. पण एखादा घरात तलवार घेऊन आला तर हात वर करून बसू नका. स्वसंरक्षणासाठी जर एखादा मर्डर झाला तर 302 मध्ये बाबासाहेबांनी घटनेत निर्दोष सोडलेला आहे. सोडले का नाही? घरात घुसलेत आता आपल्या घरात. मी ख्रिश्चन लोकांना म्हणलं अरे तुमच्या लय अन्याय चालल्यात. ते म्हटले ठिकड मारलं की दुसरा गाल पुढे करायला सांगितलंय. अरे म्हटलं त्याला आधीनं जळा तळ काढली तर त्याला शिवून समुद्रात मारून पुरला. ते अमेरिका ख्रिश्चन आहे का नाही? तुम्ही एकटे नाही माझ्या बांधवानो. ह्या जगामध्ये 3 नंबरचा बौद्ध राष्ट्र आहे. सगळे अपेक्षा करतात. मोदी कल्पना काय म्हटला? बाहेर गेला तर मोदी रामाचं नाव घेत नाही, बुद्धाचं नाव घ्यावं लागतंय. मी बुद्ध भूमीमधून आलो म्हणतात का नाही? एवढा व्यापक विचार बाबासाहेबांनी 56ला तुम्हाला दिला असताना तरी सुद्धा मार, तरी सुद्धा मान, तरी सुद्धा ढोल, कधी नाकारणार आहे? मी कागदा बौद्ध का व्हा म्हणाले? पुढच्या पिढीत उगवणार नाही हिंदू धर्माचं काय, पालवी येणार नाही. भटकर सर आल्यात की नाही मला माहित नाही. मी माझ्या मुलीचा बायोडेटा त्यांना दिलाय. जातीच्या धर्माच्या कॉलम मी बुद्धिस्ट लिहिलंय. काय लिहिलंय मी? बुद्धिस्ट. ह्या माझ्या पिढीला जात कळेल मांगाची, पण तिसरी पिढी काय मांग म्हणेल का? काय म्हणाल? मी बौद्ध आहे म्हणेल का नाही? मी बौद्ध आहे. आणि बौद्ध म्हटलं की बौद्ध राष्ट्र त्याचं स्वागत करणार का नाही? आपलं म्हणणार, कवेळ घेणार. परदेशात जाऊन महाराज म्हटलं काय म्हणतील? जा परत. कागदावर बौद्ध होणं हा त्याच्यावर चांगला मार्ग आहे बौद्ध राष्ट्र बनवण्यासाठी. कारण का बाबासाहेब म्हटले आजगावमध्ये मला हा देश बौद्ध करायचा आहे. त्याच्यामध्ये जात अडथळा ठरते. बौद्ध होण्यामध्ये काय अडथळे आहे? त्याच्यात सर जात एक अडथळा आहे. त्याच्यावर चर्चा झाल्या पाहिजे. मी माझ्या लग्नाचा विषय कायम सांगतोय तुम्हाला. माझी लय अडचण आहे. मी असं स्पष्ट बोलल्यामुळे मांग सुद्धा लय ट्रोल करतात, मला लय बेकार बोलतात. पण मला वाईट वाटत नाही, कारण का ते त्यांचं अज्ञान आहे. महात्मा फुले सावित्री म्हणले शिकवायला त्यावेळेस दगड गोटा शेण मारायचे आहेत. फुले मॅडम म्हणायच्या, सावित्रीबाई म्हणाल्या हो शिकवायला जा म्हणताय, मला शेण घाण मारतात, वाईट बोलतात. फुले म्हटले त्याच्यावर चिडू नको, ते त्यांचं अज्ञान आहे. जाताना एक्स्ट्रा साडी घे, येताना दुसरी साडी नेस, पण शिक्षण थांबवू नको. तशी अवस्था माझी झालेली आहे. हो दे ट्रोल, पण एक दिवस कळेल सुकुमार कांबळे बौद्ध काय झालं. ते जर कळालं तर टोटल देशातला महाराष्ट्राचा मान बौद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. ही अपेक्षा घेऊन केलं पाहिजे मित्रांनो. आज माझ्यामुळे महाराष्ट्राचा मातांग समाजी पोरं जय भीम म्हणून लागलेले आहेत. म्हणून लागलेत का नाही? तिथपर्यंत आल्यात. जरा पुढे येतील पुढच्या पिढीमध्ये. पण जात ठेवून जर तुम्ही पुढे गेला तर मग पुन्हा पालवी फुटणार आहे. आणि म्हणून उद्याची संक्रांत आहे, भोगी आहे. का उद्या हरभरच का खाय? दररोज खावा की. जर त्याचा फायदा असेल तर दररोज खावा की. पण ते सांगितलं ह्याच दिवशी हे खायचं. श्रावण महिन्यामध्ये मटण खायचं ना, त्याच दिवशी मटण खायला पाहिजे. थंडीचे दिवस असतात, थंडीचे ते उष्णतेचे आहे, उष्णतेला मटणच चालतं. तो राणे काय म्हटला? कत्तलखाने बंद करा. आणि आंदोलन करणार आहे. कत्तलखाने बंद करा. हे काय त्याला देशाचा मालक झाला काय? कत्तलखाना आमचं खाद्य नाही. 120 प्रोडक्ट आहेत त्या देशामध्ये, त्याच्यामुळे तयार होतात. आणि 7,000 करोड रुपये त्या धंद्यातून भारताला मिळतात. तो आपला जो परदेशात पाठवला तो मटण आहे, तो पाठवणारा ब्राह्मण आहे. माना महाराजी कोणत्या धंद्यात नाही, तिथं कापायचंच काम आहे, पण पाठवायचं काम ब्राह्मण करतात. हे त्याला सांगितलं पाहिजे.
बुद्धाने हे खावा ते खावा असं म्हटलेलं नाही, जो माणूस खातोय ते खावा. बौद्ध भिक्खू जर गेले त्याच्या ह्या ताटामध्ये माणसं खातात ते टाकलं त्याने ते खायचंच. मी हेच खात नाही तेच खायच नाही असं बौद्ध भिक्खूंनी म्हणायचं नाही. कारण काय चीनला काय खायचं, आदिवासी मध्य भागात काय खायचं. बुद्ध म्हटले जैन धर्मामध्ये हिंसा ही वेगळी आहे, अहिंसा वेगळी आहे. जैन धर्मामध्ये ढिकून सुद्धा बाहेर नेऊन टाकतात, त्याला मारायचं नाही म्हणून त्याचा मुनी पालखीतनं जातोय. पण 4 जण त्याला पालखीला खांदा द्यायला असतात. मग ह्यो का पालखीला जातोय तर त्याच्या पायानं कृमी किती मरतात म्हणून तो पालखीत आहे. पण 4 किती मराले. बुद्ध सांगतात जीव मारायचा नाही तर जीव जगत नाही. बुद्ध काय म्हणतात, जीव मारायचा नाही तर जीवच जगत नाही. जीव जीवावर जगलेला आहे. ही चक्र आहे निसर्गाचं. आणि म्हणून हा एकच धर्म असा आहे की बदलाला संधी देतो. सायन्स आहे, सायन्सवर आधारित धम्म आहे. असा सायन्सवर आधारित धम्म तुमच्याकडे दिला असताना तुम्ही रिवर्स का होताय, जातीत का चाललाय, जातीची ती व्यवस्था का तुम्ही सांभाळत चाललाय. आणि म्हणून माझ्या आई बहिणींना सांगतो, मुलगा शाळेत घालत असताना लिहा तिथं बौद्ध म्हणून, महार म्हणून मान म्हणून लिहू नका, बौद्ध म्हणून लिहा. पहिल्या पिढीत वाटेल मी महाराचा, पण 3री पिढी काय म्हणेल मी बौद्ध आहे. आणि म्हणून बौद्ध धर्म अशा पद्धतीने वाढवणं, त्याचं संगोपन करणं हे आपलं काम आहे मित्र. बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. मला धम्मकीर्तीला सांगावंच वाटतं, त्याचं मी भाषण ऐकलं आज. त्यांनी बौद्ध भिक्खू झालं पाहिजे. अतिशय उत्कृष्ट, तुम्ही ते ऐकत नव्हता पण अतिशय बारकावे धम्मकीर्ती सांगत होते धम्मातले. हे बौद्ध भिक्खूचं काम आहे. आणि आपल्या भागामध्ये बौद्ध भिक्खू पण व्हायला तयार नाही. बनते आपल्याकडे पण बौद्ध भिक्खू नाही, व्हायचं दुसऱ्यानंच, आम्ही त्याचं ऐकायचं. ह्याही भागाची जी पोकळी तयार झाल्या ती पोकळी धम्मकीर्तींनी भरून काढावी अशी मी त्यांना विनंती करतो. हे सगळं बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला धम्म वाढवावं लागेल. बोलताना, खाताना, पिताना काय काळजी घेतली पाहिजे, काय वागलं पाहिजे, हे सगळं सांभाळत गेलं तर बौद्ध धर्म वाढणार आहे. म्हणून बाबासाहेबांना म्हटले ना, बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता, प्रत्येक धर्माचा माणूस पोशाखावरून ओळखला जातो. मुस्लिम पोशाखावरून ओळखला जातोय, शीख पोशाखावरून ओळखला जातोय, जैन ओळखला जातोय. बौद्ध कसा ओळखायचा? बाबासाहेब म्हणले बौद्ध वर्तनातून ओळखायचा. बौद्ध वर्तनातून ओळखायचं. आणि हे वर्तन कसं असावं हे पंचशीलामध्ये सांगितले, त्रिसरणमध्ये सांगितले, अष्टांगामध्ये सांगितले का नाही. वर्तन माणसाचं कसं असावं हे सांगणारे सगळे कौण आहेत मित्रांनो. पंचशीलमध्ये काय, मी दारू पिणार नाही, खोटा बोलणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार, हत्या करणार, हे पंचशील आहे. दारू पिणारे बौद्ध होऊ शकत नाही का? होऊ शकतो, होऊ शकतो. दारू पिणारा सुद्धा बौद्ध होऊ शकतो. तिथं बाबासाहेब बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलेला आहे. दारुड्याने जर दारू सोडली तर त्याचा पुनर्जन्म झाला, तो बौद्ध होऊ शकतोय. चोरानं चोरी करायचं सोडलं तर तो पुनर्जन्म झाला, तो बौद्ध होऊ शकतोय. वेश्येला सुद्धा बुद्धांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे, दिली की नाही. तो मार्ग सोडला तो बौद्ध होऊ शकतोय. एवढी संधी कुठल्या धर्मात असेल तर ते फक्त बौद्ध धर्मामध्ये आहे, इतर धर्मामध्ये कुठं नाही. असेल पिढी वाढणारा, असेल तंबाखू खाणारा, असेल दारू पिणारा, त्याला बदलणं हे बौद्धाचं काम आहे. बौद्धाचं काम आहे. आपण माणूस झालोय, माणूस झालो, माणसाचं दुःख दिसतंय, ते पितोय, त्याला त्रास होतोय, त्याचं घरदार उद्ध्वस्त हे बघत बसणारा बौद्ध नाही. त्याला जवळ करणं, विश्वासात घेणं, मैत्री करणं, त्याला समजून सांगून दारू सोडायला लावणं हे बुद्धाचं काम आहे. आणि जर तो बौद्ध एकदा तो दारू सोडली की त्याचा पुनर्जन्म झाला, त्याला आपण दीक्षा देऊ शकतो. एवढा अथांग विचाराचा, माणसाला माणूस बनवणारा विचार बाबासाहेबांनी 56 दिला. 69 वर्ष झाली. प्रत्येकाने विचार करायचा, आपण किती लोकांना बौद्ध केलं, किती जातींना बौद्ध केलं, कुठल्या जातीत जाऊन आम्ही धम्म सांगितला. त्याचं आत्मपरीक्षण आपण करायला नको? केलं पाहिजे मित्रांनो.
आणि म्हणून बौद्ध धर्म हा सायन्सवर आधारित आहे. बौद्ध गौतम बुद्ध म्हणतात ओटावरून जीभ फिरवू नका. बघा सायन्स कसं आहे, ओटावरून जीभ फिरवू नका. ओठ शरीराच्या बाहेर असतात, रोगजंतू त्याच्यावर बसलेले असतात. तुम्ही जिभेने आत घेतला तर तुम्ही आजारी पडाल, एवढं बुद्ध सांगतात. एवढा सायन्सवर आधारलेला विचार गौतम बुद्धाचा आपणाला दिलाय. तरी सुद्धा कोणाचा का तो महाराजा, कोणाचा तो मागाचा, कोणाचा तो ढोराचा, हेच टेप लागले आपल्याकडे. म्हणून माझ्या आया बहिणीला सांगतो, हे देवा धर्माचं फॅड आता आपण नाकारलंय. बौद्ध म्हणून नाकारलंय. नाकारण्याचं कारण काय माझ्या बांधवानो? का बुद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी? तिथं खर्चाचं काय आहे का? बुद्ध धर्मामध्ये खर्चाचं काय आहे का? एक मेणबत्ती लागली, सगळा खर्च संपला. आणि तिकडं खर्चाच आहे सगळं. अमावस्या आली, पौर्णिमा आली, जत्रा आली, खेत्रा आली, दसरा आली, दिवाळी आली, भोम आली, पुणिव आली, पैसे संपले की शिमगा बोंबला. ह्याच्या पलीकडे घडत काय नाही. ती सगळी व्यवस्था बाबासाहेबांनी अनुभवली. नाकाराचं कारण म्हणजे तुमचा पैसा शिल्लक राहिला तर तो पैसा पोराच्या शिक्षणावर खर्च होईल. आणि ते पोरग जर DIG DSP कलेक्टर झालं तर तुमचं म्हातारपण सुखात जाईल. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. चुकालाय का नाही? स्वर्ग नरक हिंदू धर्मामध्ये आहे, ते मेल्यानंतर आहे. हे लक्षात घ्या. मेल्यानंतर स्वर्ग नरक आहे. 3-3 तास कावळ्याची वाट बघत बसतात का नाही? मी एका मैताला गेलो होतो, 2 तास कावळा शिवना. म्हातारी चक्करून पडली उन्हात, तिला डबरा काढायची पाळी आली. असला स्वर्ग नरक बुद्धांनी मान्य केलेला. स्वर्ग नरक जन्मताच मान्य केलाय. एवढंच नव्हे, बुद्ध म्हणतात क्षणाक्षणाला आपला पुनर्जन्म होतोय. क्षणाक्षणाला. आता ज्या क्षणाला मिळतो दुसऱ्या क्षणाला नाही, दुसऱ्या क्षणाला मिळतो तिसऱ्या क्षणाला नाही, क्षणाक्षणाला पुनर्जन्म होतोय. असं कुठल्या धर्मात सांगितलंय का? इतर धर्म सांगतात रेगन रेग खरी माना, त्याच्यावर विश्वास ठेवा. माझे एक मावस भाव आहेत लोंढे म्हणून पाळत, ख्रिश्चन. कुठे जर मैताला गेलो ना, ते म्हणतात शोक व्यक्त करू नका, आपण सगळे उठणार आहे. मी त्याला म्हटलं सगळी उठल्या इथे जागा आहे का बसायला? ठीक आहे म्हणणार आहे. विश्वास आहे त्यांचा त्या वाक्यावर की येशू पुन्हा येणार आहे, सगळ्यांना उठवणार आहे. बुद्ध नाही म्हटले, जन्म तिथं मृत्यू ठरलेला आहे. चक्र आहे हे. सगळेच उठले तर अडचणच होईल की नाही? हे स्वर्ग नरक बुद्धांनी मान्य केलं, पण मेल्यानंतर नव्हे, जन्मताच मान्य केलेला आहे. तुम्ही देवा धर्माचा फॅड डोक्यातून काढून टाकलं, तो खर्च होणारा पैसा शिल्लक ठेवला, तो शिल्लक राहिलेला पैसा पोरांच्या शिक्षणावर खर्च केला, पोरग DIG DSP कलेक्टर झालं तर म्हातारपणी तुमचं सुखात जात आहे. त्याला स्वर्ग म्हटलेलं आहे. जिवंतपणी स्वर्ग आहे. काय जिवंतपणी स्वर्ग आहे. पण या देवा धर्माच्या नादाला लागून सगळा पैसा उदळून पोराच्या दुर्लक्ष केले तर ते स्वर्ग दारुड जर झालं तर म्हातारपणी 4 लाथा घालतोय, त्यावेळेस तुमचा तो नरक आहे. तुम्ही नरकात राहायचं की स्वर्गात राहायचं हे ठरवा म्हणतात बुद्ध. आज इथं जे बसलेले आहेत प्राध्यापक, वकील वगैरे आहेत, हे सगळ्याचे आई वडील स्वर्गात आहेत का नाही? निवांत आहेत. आमची आई बघा एक निवांत आहे, आलता नाही घरी, मी तांदा सुद्धा उचलू देत नाही, ती स्वर्गात आहे. मग नरकात राहायचं म्हातारपण की स्वर्गात राहायचं हे ठरवायचं असेल तर बुद्धाशिवाय दुसरा मार्ग आहे का? एवढा अथांग विचाराचा, माणसाला माणूस बनवणारा विचार बाबासाहेबांनी दिल्या असताना सुद्धा अंधारा रात्रीत नसलेलं काळं मांजर आपण शोधतोय की नाही? असलं तर सापडेल की. हिंदू धर्म म्हणजे अंधारा रात्रीत नसलेलं काळं मांजर शोधतोय आपण. स्वर्ग नरक आत्मा. आज माझ्याकडे एक 7 तारखे म्हातारे आल्या, आताच फोन आला, सर मी चाललोय परत जा म्हटलं. ती का आल्या माहित आहे का? माझा मित्र आहे मराठा समाजाचा, त्याच्या आई आल्या म्हातारे. अशी का आलाय? ती म्हटली शांती करायला आलो. साताऱ्याहून शांती करायला. कुठलं ते नरसोबाच्या वाडीला. म्हटलं मावशी काय झालं? शांती नाही. पोरग रिक रिक कर 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 काय ऐकतच नाही, काय नाही. मग एकानं सांगितलंय बामणाने शांती करून यायचा. म्हटलं का? म्हटलं रखरख करतंय.
त्याचं लगीन बेगीन झालं, लगीनच होणं झालं. मग लगीन करके म्हटलं शांत होत. ते शांती करणं काय येड्याचा बाजार आहे सगळा. त्या येड्याच्या बाजारातून तुम्हाला माणसात आणणारे काम बाबासाहेबांनी केले. तरी सुद्धा जाते तुम्ही, तरी सुद्धा अनवाणी जायचं. नवरात्राचा मी अर्थ सांगितला. रवी ढालाय बघा, मी आंबेडकर पुतळ्याजवळ भाषण होतं माझं नवरात्राचा शेवटचा दिवस, आणि मी नवरात्राचा अर्थ सांगितला. 200-250 पोलीस जमलं. आता दंगल होणार. अरे म्हटलं दंगल काय, मीच कुठं बोललोय, खरंच आहे की ते. मग ह्यांच्या विरोधात बोललं की त्यांना सहन होत नाही. आणि म्हणून मित्रांनो, बाबासाहेबांनी बोलण्याचा अधिकार दिलाय, मत मांडण्याचा अधिकार दिलाय, व्यक्त करण्याचा अधिकार दिलाय. कचकचत बोलू नका. हे सत्य आहे ते मांडा, धाडसानं बोला. बोललं पाहिजे की नाही. एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात, जो काळ असा होता सावलीचा सुद्धा विटाळ मानला जायचा, अशा काळात बाबासाहेब एकटे लढत होते. लढत होते का नाही. नुसते लढत नव्हते. शत्रू कोण मित्र कोणीची सीमारेषा बांधून युद्ध सुरू केलं. आणि त्या काळात ते युद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंकलेलं आहे मित्रांनो. जिंकलंय का नाही. पण आता पुढं बघून एखादा जोक केला तर काही गडी हसत नाहीत. अण्णाला कोणतरी जाऊन सांगेल, काकाला कोणतरी जाऊन सांगेल, काकाला कोणतरी जाऊन सांगेल. ही जी भीती आहे, ही भीती बौद्धाच्या डोक्यात येता कामा नये. बुद्ध हे सत्य आहे. बुद्ध हे काय सत्य आहे. सत्याला सत्य म्हणणं, असत्याला धाडसानं असत्य म्हणणं, ही मानसिकता ज्याच्यामध्ये तोच बुद्ध होऊ शकतोय, तोच माणूस होऊ शकतोय. अन्याला सुद्धा न्याय म्हणत चाललं. हे जे असले जे आता देशभर जे चाललंय, किमान 10 वर्ष लोकशाहीला धोका पोहोचलेला आहे. गौतम पुत्र म्हणतात ते बायपासनं चालले, घटनेच्या जवळ सुद्धा नाहीत. मी म्हणेल तेच कारण माझ्या बाची सत्ता म्हणून ते राज्य कारभार करू लागलेले आहेत. मी म्हणेल तेच कारण माझ्या बाची सत्ता म्हणून ते राज्य करू लागलेले आहेत. घटनेच्या पानाचा, घटनेच्या कलमाप्रमाणे राज्य कारभार होत नाही. जर घटनेची चार असती, घटना वाचली असती, घटनेचा आधार असता, तर तो अमित शहा त्या सभागृहामध्ये बोलला असता का. बोलला असता का. अरे घटनाकाराबद्दल बोलतोय तो, राग आला पाहिजे आपणाला. आंबेडकर 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 असा जप लावण्यापेक्षा देवाचा धावा केला असता तर स्वर्ग प्राप्त झाला असता. हे म्हणण्याचं धाडस त्यानं घटना वाचलेली नाही. मी म्हणेल तेच माझ्या बाची सत्ता म्हणतो राज्य कारभार करतोय, अशा वक्तव्याचा सुद्धा तुम्हाला निषेध करावा लागेल. बौद्ध म्हणून, काय म्हणून, बौद्ध म्हणून. बौद्ध म्हणजे माणूस म्हणून. माणसाच्या आड जे येतं, माणसाच्या विकासाचे जे आड येतं, माणसाला कलंकित जे करतं, माणसाला दुःख पोचवतं, असं जे जे समोर येईल त्याला विरोध करण्याची कॅपॅसिटी बुद्धामध्ये असेल, तोच खरा बुद्ध. आणि म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या लोकशाहीला उद्ध्वस्त करायचं असेल तर आपणाला सुद्धा आता सावध राहावं लागेल, विचार करावा लागेल. जातीवाद्यांना आपण मदत करत चाललोय, बौद्धांची सुद्धा सांगतोय. मी एक उदाहरण सांगतो. कांबळे सर, एक वार्ड आहे, इलेक्शनच्या काळात 750 मतं बौद्धांची आहेत. 750. ती पेटी उघडली, 600 मतं बीजेपीला गेली. किती गेली. 600 मतं बीजेपीला गेली. याच्यावर प्रबोधन झालं पाहिजे का नाही. अरे बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला का नाही. त्यावेळेस त्यांचा एक सहकारी म्हटलं, मिस्टर आंबेडकर लय खुश दिसतंय, काय झालंय. राजाचा मुलगा राजा ही प्रक्रिया उद्ध्वस्त केली. जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष त्याला मताचा अधिकार दिल्यामुळे मला आनंद झालाय. तुम्हाला मग काय फरक पडणार आहे. बाबासाहेब म्हणे काय झोपडीतली माता बाळाच्या पाण्याची दोरी हातात घेऊन होत असताना स्वप्न बघेल, आज ना माझ्या ह्या झोपडीतलं पोरग माझं या देशाचा राष्ट्रपती होईल. पण प्राथमिक स्वप्न देऊन आलोय. कधी होणार आपण राजा, कधी घेणार आपली सत्ता. आणि जर स्वतंत्र एखादा लढत असेल त्याला सुद्धा म्हणतात ह्याला काय कळतंय, शाला पैसे नाही इलेक्शन लढवतंय. ह्या असल्या आपल्या चर्चा सुरू आहेत. मत हेच तुम्हाला आता तारू शकतंय, हेच तुम्हाला तारू शकतंय. आंदोलन मोर्चे ह्याच्यासमोर काय काय त्यांना किंमत नाही. 7.25 वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसला का नाही. 750 शेतकरी मेले. पंतप्रधान चर्चेला सुद्धा गेला नाही. केला का आंदोलन मोर्चे, त्याला काय वाटत नाही, मारा म्हणतात. आता एकच हत्यार तुमच्या हातात राहिले, मत.
आणि त्या मताच्या आधारे हा देश आपण बुद्ध करू शकतोय. मतच हा देश बुद्ध करू शकतोय. करू शकतो का नाही? पण मताचं महत्व आम्हाला वाटत ना. कांबळे सर, लय वाईट अवस्था आहे खेड्यामध्ये. या जयसिंगपूरला इलेक्शनच्या काळात गेलो होतो आमच्या मावस बहिणीकडे. दादा म्हणजे लय दिवसातून आलायस, बस मी मतदान करून येते. जाताना तिच्या पायात पंजान नव्हतं, अजिबात नव्हतं. येताना वाजवतच आहे. मी म्हटलं लवकर येते म्हणून वेळ का केला? पंजन कुठलं? 5,000 मताला मिळालं म्हणलं, पंजनच घेऊन आले. ही बारीक गोष्ट मला वाटत असेल तर ती फार मोठी आहे, फार मोठी आहे. मत आपण अशा किरकोळ कारणासाठी देत चाललोय. विचार आपण बघायला झालाय, कोण चांगला कोण वाईट बघायला झालं. इलेक्शनच्या काळात आपलीच गर्दी धाब्यावर आहे का नाही? धाब्यावर कोण? आपलीच पोरं, आमचीच पोरं व्यसनीपणे चालले. धम्म परिषदेत तरुण येणं झालाय, विहारामध्ये तरुण येणं झालाय. किती तरुण आहे तिथं? येणं झाल्यात. तरुणांना त्याने अक्षरशः गुंग केलंय. मताचं महत्व कळूच नाही. दारू, जुगार, मटका काय असेल ते त्याच्यामध्ये गुंग केलंय. आणि आमच्या महिलांनी धम्म परिषदेला येऊच नाही, सभेला येऊच नाही, ह्याची सुद्धा त्यांनी सोय केली आहे. टीव्हीच्या माध्यमातून केल्या का नाही? ते कुलकर्णी नावाची एक बाई आहे नागपूरची बामणा, ती म्हटले तुम्ही किती बोंबला स्टेजवर, तुमच्या बायका आमच्याच ताब्यात आहे. लेख आला होता तिचा. घराघरात टीव्ही तर बदलणं पाहिजे. घर घर ठिकाणी सासरी कधी होती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चालले, आई कुठं काय करते, पिंकीचा विजय असो. गुंग झाल्यात आमच्या बहिणी, झाल्यात का नाही? काय दाखवता? अरे कधी तर आम्ही टीव्ही विकलाय, घेतलाय, कर भरतोय. बुद्ध दाखवा, फुले दाखवा, शिवाय दाखवा, अण्णाभाऊ दाखवा, बाबासाहेब दाखवा, कुठं तरी दाखवा. हा घर घर की कहाणी आहे. कुठं आई सगळेच करायला, आई कुठं काय करत, काय दाखवतात ते? हे ठरवून आहे, हे सहजासहजी आलेलं नाही, हे सहजासहजी आलेलं नाही. घराघरात देवा धर्माची पूजा झाली पाहिजे. प्रत्येक सणवार त्याला समजला पाहिजे, त्याच्यात गुंतून पडली पाहिजे. आणि घरची माता जर देवा धर्मात गुंतली की पुरुषाचं काही चालत नाही, मुलं तिकडेच करणार. आणि म्हणून बघा सगळे सण आज बघा टीव्हीला, उद्यापासून संक्रांतच बघायची, भोगीच बघायची. वर सावित्री आली की दोर गुंडाळायचं चालू आहे टीव्हीला. आणि एक मागणी काय? 7 जणी नवरा ह्योच मिळवते, दारुडा जर असला तर ह्योच मिळवते. ही मानसिकता आमच्यावर लागण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून बौद्ध धर्म वाढलाच नसला पाहिजे. मी जाता जाता एवढी इशारा देतो, ह्या जातीवाद्यांना फक्त एकाच वर्गाचा धोका आहे, तो बौद्धाचा आहे. त्यांना माहित आहे जर ह्यांना रोखलं नाही तर आपलं काय खरं नाही, आपली राख होणार आहे. ह्या भीतीपोटी तुम्ही कसं ह्या हिंदुत्वामध्ये याल, आमचे नेते कसे हिंदुत्वामध्ये जातील, हिंदुत्वाची कास कसे धरतील, याच्यासाठी प्रयत्न केले, त्याच्यात यशस्वी झालेत. ते झालेत का नाही? आपलं पण नेते सगळे तिकडेच आहेत, आणि नेता तिकडे म्हणलं समाज पण तिकडेच आहे. ही सगळी मानसिकता, याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या पाहिजे, विचारविनिमय झाला पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. त्या धम्म परिषदेमध्ये मला बोलवलं तर तुम्ही एकतर विषय घेतला नाही, पण मत महत्वाचं आहे आणि कागदावरची जात काढणं महत्वाचं आहे. मी धाडसानं, मी मांगाचा होतो, मी धाडसानं काढली ना जात. काय होणार आहे? हुन काय होत नाही. पण मोठ्या मनानं मांगानं सुद्धा मला स्वीकारलंय बौद्ध म्हणून. स्वीकारलं का नाही? तुम्हाला ना करणार आहे कोण? काढा ना जात, बौद्ध व्हा. आणि 13% नुसती जर बौद्ध झाली तर संख्या कमी होईल का नाही? तिकडे होईल का नाही? म्हणेल का राणे हिंदू राष्ट्र करणार? म्हणेल का? आणि म्हणून त्या हिंदूंमध्ये आपली संख्या जास्त आहे, याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. उद्यापासून ती प्रक्रिया राबवा. धम्मकीर्तीचं नाव मोबाईल घेऊन जावा. धम्मकीर्तीला मला म्हटलं, मी बौद्ध झालोय, मला कागदावर बौद्ध व्हायचं आहे, या की म्हटलं करून देतो. त्यानं 8 दिवसात मला सर्टिफिकेट आणून दिलं का नाही? 8 दिवसात सगळ्या प्रक्रिया राबवल्या आणि माझं बौद्ध म्हणून सर्टिफिकेट त्याने आणून दिलं. 1 नंबर धम्मकीर्ती आहे. उद्यापासून तुम्हाला धम्म कागदा आणायचा असेल तर धम्मकीर्तीला भेटा. कागदावरी जात काढून टाका, जात काढून टाका. जात ठेवला तर पुन्हा पालवी फुटणारच आहे, पुन्हा हिंदू धर्माचं रोपटं घरात वाढणारच आहे. हे तुम्हाला जर करायचं नसेल तर कागदावर सुद्धा तुम्ही बौद्ध व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आणि मताचं महत्व समाजाला सांगून ही ब्राह्मण्य व्यवस्था राजकारणामध्ये मताच्या माध्यमातून आले त्याला उद्ध्वस्त करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्याला वाचन पुढे कुठे धन्यवाद आपण माणूस झालो आपण माणसं काम आपण केलं पाहिजे आता आम्ही विचारायचा आहे आपण किती लोकांनी आपण किती लोकांना दिलेला आहे विज्ञानावर